दोन प्रकारच्या केसेस होत्या। एक केस होती माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा अवमानजनक उच्चार करणं, त्यांच्यावर गाणं करणं, टिप्पणी करणं आणि त्याच्यानंतर शिवसेना नेत्या श्रीमती सुषमाताई अंधारेंनी त्याच्यावर केलेली टीका, यावर विधानभवनात विधिमंडळात हक्कभंग आणला गेला होता माननीय प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून। त्या हक्कभंगाचं आम्ही त्यांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं, पण ते उत्तर हे समाधानकारक नव्हतं। म्हणजे ते त्यांची बाजू मांडणारं उत्तर नव्हतं, तर ते दिशाभूल करणारं उत्तर होतं। त्यामुळे वैयक्तिकरित्या त्यांना याच्यासाठी उत्तर देण्यासाठी बोलवलं होतं, जबाब नोंदवण्यासाठी बोलवलेलं आहे। अजून मला कल्पना नाही की ते आलेत नाही आलेत। आणि दुसरे एक प्रकरण होतं ज्याच्यामध्ये विधान परिषदेचे सभापती आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांचा अपमान केल्याचं प्रकरण होतं, ज्याच्यामध्ये माझं नाव चुकत नसेल तर ते मोरे नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी विधान परिषदेचा अवमान केला होता। त्यामुळे संपूर्ण राज्याचा अवमान झाल्याचं ते प्रकरण आहे। त्यामध्ये देखील त्यांना जाब नोंदवण्यासाठी बोलवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये 15 दिवसापूर्वी नोटीस गेलेली आहे। नोटीस अधिकृतपणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि SP च्या माध्यमातून बजावण्यात आलेली आहे। मला वाटतं की त्यांचं उत्तर जर समाधानकारक आलं तर त्यावरती विचार केला जाईल, त्यांना संधी दिली जाईल माफी मागण्याची। परंतु जर उत्तरच आलं नाही किंवा समाधानकारक उत्तर देण्यासाठी ते हजर झाले नाहीत तर न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। न्यायव्यवस्थेप्रमाणे हे जे हक्कभंग समिती चालवली जाते त्याप्रमाणे न्यायिक विचार करून त्याबद्दलचं निर्णय आम्ही घेऊ। पहिल्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला तक्रार दाखल झाली तेव्हा आम्ही त्यांना पत्र पाठवून त्यांचं ह्याबद्दलचं मत काही विचारलं होतं। त्यावर त्या दोघांचंही उत्तर आलं होतं। कुणाल कामरांचं उत्तर वकिलाच्या मार्फत आलं होतं, सुषमाताईंचं उत्तर त्यांनी स्वतः पाठवलं होतं, परंतु दोन्ही उत्तरही दिशाभूल करणारी होती। त्यानंतर त्या आलेल्या उत्तरांवरती आम्ही विशेष सरकारी वकिलांकडनं त्यावरती त्यांची टिप्पणी मागवली आणि त्यानंतर हक्कभंग समितीचा एकमताने निर्णय झाला की यामध्ये यांना स्वतः नियमाप्रमाणे साक्षीसाठी बोलवावं। त्यामुळे एक 20 दिवसापूर्वी त्यांना 15 दिवसाची नोटीस पाठवली आणि आज त्यांची तारीख आहे। आज जर ते उपस्थित राहिले तर त्याबाबतीतचा जबाब नोंदवला जाईल। त्याला प्रचंड वेळ जातो, कदाचित हा जबाब उद्यापर्यंत देखील चालू राहील। परंतु जर आलेच नाही तर त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा हा सर्व समिती आणि समितीचा अध्यक्ष म्हणून आम्ही घेऊ। असं आहे की देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत। मला वाटतं बाबरांचं कदाचित वाक्याचा विपर्यास केला गेला असावा आणि जर त्याने अशा प्रकारचं वाक्य बोलले असतील तर ते निश्चितपणे त्याची दिलगिरी व्यक्त करतील, कारण देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत। आणि मला वाटतं की निवडणूक देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आम्ही लढलो होतो। त्यामुळे अशा प्रकारचं वाक्य जर ते बोलले असतील तर त्यांनी ती दिलगिरी व्यक्त करावी आणि माननीय देवेंद्रजींचा सन्मान म्हणून या गोष्टीला त्यांनी मान्य करू नये। पण मला वाटतं की आमच्यापैकी कोणीच त्याबद्दल बोललेलं नाही आहे। आम्ही सातत्याने एकच गोष्ट म्हणतो आहे की अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे त्याबद्दलचा निर्णय माननीय सुप्रिया वहिनी, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यासारखे नेते घेतील आणि विलिनीकरण व्हावं न व्हावं हा संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय आहे। त्यामुळे या विषयावर आम्ही काही बोलणं उचित नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।